नमस्कार मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत असणारा आणि आज पण फायनलचा गुलालाचा मानकरी गर्निकीचा राजा आपल्या समूहात आहे आणि त्यांचे मालक आपल्या सोबत आहेत. तर काय वाटते बाबा, कसं आज मैदानाचं नियोजन जे होतं ते कशा पद्धतीने झालं? काय नियोजन होतं व्यवस्थित, पण कसं झालं म्हणजे पायऱ्याचं आज सोन्यासोबत आहे ना? पायरा झालेला ते बाबू मानेकडे असते, ते आपल्याला नसते ना. बरं बरं, म्हणजे कसं झालं काय ते ठरवतात? बरं, बाबू मानेलाच माहिती. अच्छा, आजचं जे थरार होतं ते कसं झालं म्हणजे गट सेमी फायनल म्हणजे फरकानं लढती झाली? बाबा सेमीची लढत म्हणजे एकदम अवघड होती, प्रेक्षणीय होती आणि अवघड पण होती. तर त्या लढतीबद्दल काय सांगाल? अवघड काय नाही म्हणजे शेजारी बकासूर सारखा काय नाही, बैल कशाच नाही. म्हणजे राजाला कुठलाच बैल अवघड नाही असंच म्हणावं लागेल. काय आपला पूर्ण विश्वास बैलावर. आणि बाबा सुरुवातीला पायऱ्याच्या अडचणी येत होत्या, आता स्वतःहून माणसं तुमच्याकडे येतात बाबा पैरे द्या आम्हाला, तर काय अभिमान वाटतो त्याबद्दल? काय अभिमान काय सुद्धा नाही, कारण आपण पहिले गेलेलो आहे ते आता येणार आहे, ते एवढाच फरक आहे. आपण पहिलं 20-20 वेळा फोन प्रत्येकाला केलेला आहे, म्हणजे 20-20 वेळा फोन करून बैल दिलेले नाहीत त्यावेळी. काय जणांनी दिलं काय जणांनी नाही, असं चालायचं. असं त्यांच्या प्रतिक्रिया कशा असतात काय सांगाल? म्हणजे ज्यांनी कुणी बैल दिले नाही तुमच्या अडचणीच्या काळामध्ये त्यांच्या प्रतिक्रिया काय असतात? त्यांचे फोन येतात का तुम्हाला? येतात ना. बाबा प्रसिद्धीच्या झोक्यामध्ये बैल नव्हता आपला, एक अतिशय गरीब घरातला बैल म्हणजे घरच्या गाईचाच आहे तुमचं. तर आता प्रसिद्धीच्या ह्याच्यामध्ये तर काय कसं वाटते, काय वाटते ते काय आनंदच आहे. हां, दुसरं काय. आणि गर्निकीचाच बैल म्हणतात त्याला, आणि गर्निकीची बाकीची पण बैल आता पुढे येत चाललेत म्हणजे आले म्हणजे ह्याच्या पावलावर कुठेतरी वाट देत आहे ती, माग येते ती. गर्निकीची कुठली बैल आहेत कसं काय आता? मैब्या आहे, छब्या, शंकर, असे आहे ती बैल आहे. अजून कोण राहिला? मिसाईल एक आहे, मिसाईल एक आहे. अजून कोण राहिला? शंभू एक आहे, पुन्हा मथुर, अशी बरीच आहे ती. 10-12 बैल आहेत. हा, 10-12 गर्निकीत बैल आहे ती. काय लागले ती म्हणजे पाऊल ठेवत यायला लागले ती मोरा. बाबा आता जे मैदान होतं त्या मैदानाची तयारी कशा पद्धतीने केलेली, म्हणजे किती दिवस विश्रांती दिलेली? कसं विश्रांती नाही मिळाली, नाही दिली का? बरं, म्हणजे 2 दिवसाच्या विश्रांतीवर जा. आता परवाचं कुठलं मैदान खेळला तुम्ही? कसं परवाच्यात मार खाल्ला आम्ही. ह्याला वरकुट्याला शेमेला मार खाल्ला आम्ही. सेमीला मार हार जीत होतच असते बैलगाडी क्षेत्रामध्ये, तरी पण आज परत त्यानं जिद्दीनं हे उठून आज गुलाल घेतलेला आहे. ते पळ आहे तो व्यवस्थित ठेवण्यासाठी किंवा आता सध्या मैदान आहेतच, पण त्याच्या खुराकामध्ये काय बदल करण्याचा दृष्टिकोन आहे का तुमचा? म्हणजे काय आहे तीच खुराक, म्हणजे आपली उडदाची डाळ व्हायची, गव्हाचं पीठ आपण खातोय त्यातलं मिसळायचं आहे, दुसरं काय करायचं आहे? बाकी काहीच तुमची इच्छा नाही की कसं दुसरं काय? आता बैल पळतोय आपला बाबा, नाही काय सुद्धा नाही. गरीबाचा बैल आहे, मग गरीब ह्याच्यावर मिळायचं आहे, गरीबाच्या घरी मिळतंय तेवढंच त्यानं खायचं आहे. भाकरीवर पण तो राहणारच चांगला पळणार. काय सांगाल दादा, कसं वाटते आज एवढं मोठं मैदान अमरापूर आणि लांबून बैल आलेले आहेत, तर काय सांगाल त्याबद्दल? जी लढत होती बकासूर बरोबर, ती लढत म्हणजे ह्या मैदानात सगळ्यात चांगली लढत होती. आता सगळी बोलते ते बकासूर जिकल बकासूर जिकल. आणि कसं आहे, बैलाचा आपल्या पूर्ण विश्वास आहे राजावर. आणि बकासूरचं काय खालनं टॉवेल वगैरे त्यांनी टाकला होता. शेवट राजानं अशी म्हणजे शेवटच्या क्षणाला त्यानं विजय घेतला. म्हणजे जेव्हा बैल सुटलेला तेव्हा राजा जरा मागं होता बकासूरच्या, आणि शेवटच्या वेळेस म्हणजे मध्यातनं पुढं आल्यावर तो बरोबर. ती त्याची खासियत कशी आहे की बाबा जेव्हा मागं असतो तरी पण म्हणजे स्पीड कसं, लाईनच्या इथं आल्यावर स्पीड कसं पकडतो तो, कसं काय सांगाल? फास्ट तेच की, पण त्याच्या डोक्यात काय असतं, काय सांगाल त्याबद्दल? फक्त आपल्या जिकायचं, 1 नंबर करायचं. हा, एवढंच त्याच्या डोक्यात असते फक्त बस. गर्निकीच्या राजाचे फॅन्स पण वाढायला लागलेत आणि भरपूर जण फोटो काढायला येतात. जवळजवळ सकाळपासून नाही म्हटलं तर 300-400 माणसं फोटो काढायला आले असतील. तर बाबा मला काय विचारायचं आहे, रोज पळवतात
तर आपण कसं त्याचं म्हणजे त्यांना काय सांगाल म्हणजे ठराविक वेळेनंतर बैल पळली तर ते व्यवस्थित पळतात का काय त्याबद्दल काय व्यवस्थित बोलू? पळते ते ठराविक वेळेनंतर एक 4 दिवस 5 दिवस असा गॅप दिलाच पाहिजे. बरं कारण तो बैल आज पळालेला म्हणजे उपाशी असतो या रिकवर व्हायला 1-2 दिवस तरी त्याला नको वेळ पाहिजे. वेळ पाहिजे ना. उष्णता अंगात ऊर्जा आली पाहिजे का नाही. त्यामुळंच आपला जो घरणिकीचा राजा आहे तो आपलं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर करत आहे. आणि आजचं जे गुलाल घेतलं अमरापूरचं मोठं मैदान झालं आज सकाळपासून तुम्ही इथं आहे. तर कुतूहल होतं का बाबा असं की काल रात्री असं वाटत होतं का घरने आपला राजा आज फायनल मध्ये राहील? काय सांगाल ते राहणार की. हा एवढा विश्वास आहे तुमचा? विश्वास आहे. तुम्ही मागच्या मैदान मला वाटते पेडगावला पण तुम्ही म्हटलेलं की आज गोलालाच आहे. आज गुलालात आहे तुम्ही म्हटलेला सकाळीच. मग गुलालातच होतो त्या वेळेला म्हणजे असं बैलाच्या पळावरूनच तुम्हाला कळतं का आज नाही बैलाच्याच आपण पळून जमतोय का नाही. आपल्याला कोण खाते. तसं नाही म्हणजे त्याच्याकडे बघून असं कळतं का म्हणजे शर्यतीला आलाय आणि गटाला पळला तो की त्याच्या स्पीडवरनं तुम्हाला कळतं का आज बैल बाबा जिंकणार आहे? त्याचं स्पीड तिन्ही पळ बर हाय ती स्पीड राहते. हाय ती स्पीड राहते. स्पीडमध्ये काय कमी स्पीड मध्ये काय कमी? काय कमी नाही. वाढेल पण कमी त्याच्या डोक्यातच आहे की जिंकायचं गुलालच घ्यायचं. गुलालच घ्यायचं. बाबा असेच तुम्हाला चांगले पैरे भेटत जातील आणि तुम्ही सुद्धा जे गरीब शेतकरी आहेत त्यांना पण पैरे द्यावेत अशी चांगलं चॅनल तर्फे सर्वांना माझा नमस्कार. आव्हान आहे. बरं धन्यवाद.